जीवनातलं एक कटू सत्य. प्रत्येक माणसाची परिस्थिती सुरुवातीपासून म्हणजे अगदी बालपणापासून चांगली असतेच असं काहीच नाही. आणि मग विपरीत परिस्थिती आहे म्हणून रडतच बसला असे असतात बरेच काही. पण काही असे पण असतात की विपरीत परिस्थितीमधनं अशी काही भरारी घेतात की बघणाऱ्यांना फक्त आश्चर्य आणि आश्चर्यच वाटत राहतं. आणि मग त्या व्यक्तीकडं खूप मोठ्या कौतुकभऱ्या नजरेने सगळा समाज बघायला लागतो. आणि का नाही, जरूर पाहणारच ना. जेव्हा आपल्याकडं काहीही नसतं ना, तेव्हा हा जो अभाव असतो तो कदाचित तुमच्या पायांमध्ये साखळदंड घालू शकतो. आणि मग जेव्हा थोडंफार तुम्हाला मिळायला लागतं तेव्हा काहीच नसतं यामधून तिथपर्यंत केलेल्या प्रवासाची थोडीशी मनामध्ये घमेंड येऊ शकते. आणि माणूस, आपण म्हणतो ना नेहमी, एक सामान्य माणसांमध्ये एक फ्रेज आहे, का मित्रा खूप भाव खायला लागलास आजकाल. आणि मग असे उद्गार त्या व्यक्तीबद्दल समाजामधनं ऐकायला मिळतात. कारण त्याची घमेंड त्याला भाव खायला लावते. म्हणजेच काहीच नव्हतं ते दिवस तो विसरून जातो. हे झालं नाही पाहिजे. आणि मग खूप काही मिळालं मग तर विचारायलाच नको. जेव्हा काहीच नव्हतं हे पार विसरून जातो तो, तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभाव होता आणि आपण कसे आतल्या आत रडत होतो हे पार विसरून जातो. आणि त्याचा स्वभाव मग इतरांना नडायला लागतो. कारण त्याच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाला एका वेगळ्याच अहंकाराचा दर्प येण्यास सुरुवात होते. मग तो जीवनातला सर्व प्रकारचा केलेला संघर्षसुद्धा विसरून जायला लागतो. आणि मग त्याच्यासमोर ज्याच्याकडं काहीच नाही अशी व्यक्ती आली तरी तो त्याला मदतीचा हात पुढे करत नाही, इतका त्याला अहंकार चढतो. तर या गोष्टींचा अभाव असला पाहिजे. म्हणजेच अशा गोष्टी तुमच्या स्वभावात बिलकुल नको आहेत. किसी को भी इस बात को कभी भूलना नहीं है कि ज़िंदगी में उसने भी कभी ऐसे दिन देखे थे जब उसके पास कुछ भी नहीं था, और थोड़ा बहुत कमाने के बाद, थोड़ी बहुत दौलत, थोड़ा फार नाम, थोड़ी फार शहरत कमाने के बाद अगर उसे घमंड छू लेती है तो ये बहुत बड़ी गलत बात होगी. वो आखिरी सांस पे पछतावा ही करेगा. चला मग मित्रांनो, असं होऊ द्यायचं नाही आहे, इतकंच आपण आपल्या मनाला समजावून सांगू. हळूहळू माणसाची परिस्थिती जशी सुधारत जाते तशी जर त्याच्याजवळ घमेंड येत असेल तर ते घडलं नाही पाहिजे, एवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रगतीची आस कधीच सोडायची नाही आहे. आज जिथं आहात तिथंच थांबून राहा आणि अशी तत्त्व पाळा असं मी मुळीच सांगणार नाही. प्रगती नक्कीच झाली पाहिजे. भरारी घ्यायची जिद्द प्रत्येकाच्या मनात आलीच पाहिजे आणि त्या मार्गाने त्याने ते साध्य करण्यासाठी झटलंच पाहिजे. परंतु इतकंच लक्षात ठेवायचं आहे की आपण कुठे होतो, आज आपण कुठे आलो आहोत, मग इथपर्यंत पोहोचलो म्हणून कुठे होतो याचा विसर कधीही पडता कामा नये. आशा करतो मित्रांनो आपल्याला अशा काही छोट्या छोट्या गोष्टी नक्की आवडत असतील. ज्या गोष्टी आवडतात त्या आपण आपल्या जे काही 4 लोकं आपण आपली कमावलेली असतात त्यांनासुद्धा ऐकायला मिळाव्यात या सदिच्छेसह मस्तपैकी एकमेकात शेअर करत राहा, पाहत राहा कविप्रवीश शो, एक अनमोल खजिना देत असलेला एकमेव यूट्यूब चॅनल, जो एक जागतिक विक्रमवीर हा कवी प्रवी
हा चॅनल चालवतो आहे. गेले 3 वर्ष 7 महिने आपण पूर्ण केलेले आहेत आणि 5,706 व्हिडिओपर्यंतची आपण मजल मारली आहे. ऑफकोर्स क्रेडिट गोज टू all of you, all subscribers and all supporters. I am so much thankful to you.